कसे आहेत? बरेत ना? मी पण बरी. टेन्शन मध्ये भरपूर आहे. तुम्ही म्हणता का टेन्शन मध्ये आहे? आपल्या मुलाची तब्येत बरोबर नाही आहे. दवाखान्यामध्ये आहे. आताच मग आले दवाखान्यातून आणि वापस जायचं या, म्हणून लय जीव अडचणीत पडलाय माझा. आशीर्वाद सगळेजण द्या की माझा मुलगा लवकर बरा होऊन घरी येऊ द्या. लई बघा जीव माझा घाबरून चाललाय. सगळेजण आशीर्वाद द्या माझ्या लेकराला की लवकर बरा होऊन घरी येऊ दे. मी देवाला परमेश्वराला हातच जोडलेले आहेत आणि सकाळ धरून हात जोडूनच बसते. देवा माझं लेकरू बरं करून घरी पाठवा. मी जिंदगीमध्ये काहीच नाही कमवलं, माझे लेकरच कमवलेत. सुख असो दुःख असो माझ्याशिवाय माझ्या लेकरांना कोणीच नाही आहे. एवढं मेहनत करून नाही लेकरं सांभाळत. लय मेहनत केली मी, लय मेहनत करून लेकरं सांभाळलेली आहेत. माझ्या जीवाला माहिती, कोणाला माहित नाही आहे. लय मेहनत केलेली मी. माझ्यासारखी मेहनत कोणीच करणार नाही. अहो कसं कामं केले, कसं लेकरं सांभाळले माझ्या जीवाला माहिती आहे. अहो एक बार तर काय झालं बघा. मी आता तुम्हाला एक बात सांगते. घरामध्ये काय सामान नाही तर मी काय करू म्हणून झोपेतून सकाळी उठले तर खरं पण येता लेकरांना काय बनवून देऊ मी? घरात पोहे नाही, काय नाही, काय बनवून देऊ? जीव अडचणीमध्ये पडला. लेकरांना लय लवकर उठले. घरात काय नव्हतं तर मला कुठं रात्रभर झोप आली मला. तर मग मी बघा लेकरांच्या पहिली म्हणजे लय लवकर उठले. काय करू म्हणून अशीच हात जोडून बसले. तर माझ्या ध्यानात आलं की म्हणलं देवा मला काम आहे ना, मी कामाला जाते आणि तिथून पैसे घेऊन येते. गेले बघा देवा. माझ्या बहिणींना कामाला गेले खरं, हे बघा. पर गेल्या कुठं माझी हिंमत व्हायली पैसे मागायला की माझ्या घरामध्ये काय नाही, माझ्या लेकरांना नाश्ता नाही, काय नाही. कुठं माझी हिंमत व्हायली? माझी हिंमत होईना. गेले, काम केलं आणि तशीच उभा राहिले. तर ते म्हणल्या, मॅडम म्हणल्या की काय का उभं राहिली, जा की घरी. तर मी म्हणलं मला नाही का पैशाची गरज आहे. मग म्हणल्या पैशाची गरज आहे, बोल की बाई तुला किती पैसे पाहिजे? तर मी म्हणलं मला नाही का 10 रुपये पाहिजे. बरं. नवऱ्याला म्हणली 10 रुपये द्या त्यांना रंजनाला 10 रुपये द्या. तर मग मी 10 रुपये आणले बघा. तर बघा 10 रुपयामध्ये मी ज्वारी आणली. त्या 10 रुपयामध्ये ज्वारी आणली 2 किलो. अजून म्हणलं तर मी 10 रुपयामध्ये भाजी आणली. मी बरंच सामान आणलं 10 रुपयामध्ये. डाळ घेतली पावशेर, 1 किलो तांदूळ घेतले, हिरवी मिरची घेतली 8 आण्याची. म्हणजे भरपूर, म्हणजे 10 रुपयात भरपूर आलो मला. भरपूर आल्याच्या नंतर बघा आले घरी. तर म्हणला तर लेकरांना, तेव्हा लेकर एक बी माझं शाळाला नव्हतं. तर आले तर घरी आले तर मग पैसे तर सगळे खर्चून आले. अरे बापरे. आणि चूल होती बघा मला. तर चुलीवर त्याला लाकडच नाही. तर मग त्याला आता चूल कशी पेटवायची? अरे बापरे, आता काय करायचं? चूल कशी पेटवायची? मग बघा नदीच्या किनाऱ्याला गेले आणि तिथून हे बघा थोडेसे लाकड जमा केले. काँग्रेस होतं बघा, ते काँग्रेसचं आणि ते छोटे तुकडे करून घरी आले. आणि त्या काँग्रेसवर मी स्वयंपाक करून, कडू काँग्रेस असते हो. मला वाटलं पण नाही की कडू काँग्रेस कसं मी जाळो. परी पोटाच्या आगीला ते कडू काँग्रेस मी जाळलं. परी देवाच्या दयाने काहीच कडू झालं नाही. जेवण माझं चांगलं झालं.
हे बघा अशी कहाणी असती आपल्या जीवनाची. आणि मग लेकरावर माझा जीव एवढा आहे बघा. मी कसं कसं करून लेकरं सांभाळले. आणि मग मला आता लय त्रास होते. माझ्या लेकरांना दुःख लागलं ना, भले माझ्या लेकरांना कळत नसन माझ्या लेकरांना. मला माफ करा. उठू फॅमिली, मला माफ करा. माझं लेकरू बिमार आहे आता सध्या. आणि मी आता एवढं येडं नाही टाकत मी येडं. तरी पण आज टाकलेत मी. आज की तुम्हाला सांगावा म्हणून मी टाकलेत. माझ्या बहिणीला, भावांना, मुलींना, पाच्यांना सांगावा म्हणून टाकलेत. नाही तर मला काय टाकू वाटत नाही.